धो पावसात दरड कोसळली आणि मिसिंग लिंक वरून वाहतूकच ठप्प झाली। पावसानं महामार्गावर खड्डे पडले, विरोधकांनी सरकारला धारेवर धरले। मुख्यमंत्र्यांनी विकासाची व्याख्या बदलली। मिसिंग लिंक मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अवघ्या 2 महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेला सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प पहिल्याच पावसात टीकेच्या केंद्रस्थानी आलाय। याचं कारण धो पावसामुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याची घटना घडली आणि इथली वाहतूक बंद करण्यात आली। यावर विरोधकांनी मात्र टीकेचे आसूड ओढलेत। नेमकं काय घडलं सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। गेले 3 दिवस मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे मुंबई पुणे मार्गावरील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। मिसिंग लिंक रोडवर तसंच जुन्या मुंबई पुणे महामार्गावरही घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झालीय। त्यामुळे मुंबई पुणे प्रवास टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या उपस्थितीत या लिंकचं उद्घाटन पार पडलं, पण सध्या सुरू असलेल्या पावसानंतर मिसिंग लिंकवर हे असं चित्र दिसलं। खंडाळा घाटात मिसिंग लिंक रोडवर डोंगरातून माती आणि दगड घसरल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक रोखण्यात आली आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी घटनास्थळी तातडीनं काम सुरू केलंय। तर जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खोपोली खंडाळा घाट परिसरातही दरडी कोसळल्यानं वाहतूक संथ झाली आहे। त्यामुळे पुण्याकडे मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांना अनेक तासांचा विलंब सहन करावा लागतोय। यावर विरोधकांनी सरकारवर टीका करत भ्रष्टाचाराचे आरोप केलेत। प्रकल्पाचा विकास केला पण तो प्रत्यक्षात कोसळल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। तर पहिल्याच पावसात मुंबई पुणे दरम्यान सगळं ठप्प होणं हे धक्कादायक असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। पण विकासाच्या नावाखाली दलाली आणि भ्रष्टाचार किती टोकाला गेलाय हे जर या राज्याच्या जनतेला पाहायचं असेल तर त्यांनी पुण्याला मिसिंग लिंकची अवस्था जाऊन पहा। मला मुख्यमंत्र्यांचं आश्चर्य वाटतं, कौतुकी वाटतं। शिकला सवरलेला माणूस आहे, सुशिक्षित आहे, वकील आहे, जग फिरलाय, पर्यटन करतात। मिसिंग लिंकवर म्हणतात 2 खड्डे पडले आणि ड्युरेबिलिटी चेक करतात। काय मुख्यमंत्र्यांनी जाऊन पाहावा काय अवस्था, अख्खा मिसिंग लिंक कोसळला। खड्डे सोडून द्या, अख्खा मिसिंग लिंक धो कोसळलेला आहे। याचं कारण भ्रष्टाचार, दलाली आणि बेफिकीर। आपलं कोण काय वाकडं करणार, माझ्या भाषेत कोण का उखडणार। आमच्याकडे एवढं बहुमत आहे, ठेकेदारांकडून 30-35% आधीच घेतलेले आहेत। आपापल्या ठेकेदारांना कामं दिलेली आहेत, त्या ठेकेदाराने भाजपच्या पक्षनिधीमध्ये पैसे टाकलेले आहेत। उरलेला टक्का मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या लोकांना मिळालेला आहे। आणि अख्खं मिसिंग लिंक ज्याचं तुम्ही जे काय ढोल वाजवत कौतुक केलं, विकास काय आहे वगैरे दाखवलं, तुम्ही जाऊन आता विकास पहा। एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे सरकार करतंय, सातत्याने इन्फ्राचं आमचं सरकार हे सांगणार आहे सरकार। त्याच्यात जर सुरक्षितता किंवा पर्यावरणाचा विचार नसेल तर उपयोग काय आहे। एक पाऊस पडलाय आणि पूर्णपणे महाराष्ट्र पॅरलाइज झालेला आहे, अशी परिस्थिती सगळ्या चॅनल्सच्या माहितीवरनं आपल्याला दिसते। आज तुम्ही पुण्याच्या स्टेशनला जा, ST स्टँडला जा, शाळा बंद आहे, कॉलेज बंद आहे, हे मी समजू शकते। पण कनेक्टिव्हिटी, पुणे आणि मुंबई ही एवढी महत्त्वाची शहरं आहेत, त्याच्यात कनेक्टिव्हिटी बंद होणं हे धक्कादायक आहे। मुंबई पुणे प्रवास करण्यासाठी 3 रस्ते, एक रस्ता नाही आहे, 3 रस्ते। एक ताम्हिणी घाटातून तुम्ही जाऊ शकता, तो बंद। मिसिंग लिंक म्हणे तो बंद। जुना आपला म्हणजे तुमचा कदाचित जन्मही झाला नसेल तेव्हा, आमच्या लहानपणी आम्ही त्या खंडाळाच्या घाटाने जायचो, जुना रस्ता ज्याला म्हणतात, तोही बंद। मग सगळेच रस्ते बंद झाले असतील तर ह्या सगळ्याचं ऑडिट व्हायला नको की एवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करताना
पर्यावरणाचा विचारच या सरकारने केलेला नाहीये आणि सगळ्याचे कॉस्ट एस्किलेशन्स आहे. नुसता इन्फ्राचा इश्यू नाहीये, प्रत्येक आजपर्यंत ह्या केलेल्या सरकारच्या प्रत्येक प्रोजेक्टचं कॉस्ट एस्किलेशन झालेलं आहे. विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत उत्तर दिलंय. आज आपण पाहू शकतो मुंबई पुण्याचा जो रोड आहे त्याच्यावर दरड कोसळलेली आहे. त्यामुळे हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत. असं नाही आहे की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली. तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत. पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. त्याचा सामना करतात. आज आपण बघितलं असेल जसं कनेक्टिंग रिंगपाशी दरड कोसळली, इमिजिएटली ट्रॅफिक बंद करण्यात आला, डायव्हर्ट करण्यात आला. पुण्यातनं आणि मुंबईतनं दोन्ही साईडने लोकांना सांगण्यात आलं की हा रस्ता बंद आहे, मग तुम्ही याच्यावर जाऊ नका. आज आपल्याला अडकलेले लोक खूप आहेत बाबा, अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसत नाही, कारण अलर्ट मोडवर आपण आहोत. अर्थात काही लोक निश्चित अडकलेले आहेत, जे मध्ये होते त्यांनाही परत फिरून कसं जाता येईल याची व्यवस्था केली आहे. या दरडी काही कोसळल्यामुळे रस्त्यामध्ये पाणी इतकं साठलेलं आहे की त्या ठिकाणी मदत करून त्या छोट्या गाड्या बाहेर काढाव्या लागत आहेत. तेही काढण्याचं काम हे चाललेलं आहे. मला असं वाटतं की आजचाही दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आमचे मंत्री गिरीश महाजन रात्री 1 वाजता त्या ठिकाणी मानखुर्दला होते आणि आजचा दिवसही महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की या संदर्भात या 2-3 दिवसात झालेल्या घटना, त्या घटनांच्यावर केलेली कारवाई, पुढच्या म्हणजे त्या अशा घटना होऊ नये म्हणून केलेली कारवाई, आणि यापूर्वी ही प्रिपेअर्डनेस करता, म्हणजे शेवटी राजकीय बोलायचं झालं तर मागे काय झालं याची आकडेवारी मी देऊ शकतो, पण ती देऊन गेलेले मृत्यू हे आपल्याला परत आणता येत नाही. रस्ते वाहतूक ठप्प असताना रेल्वे वाहतुकीची अवस्थाही तशीच आहे. कर्जत लोणावळा घाटात दरड कोसळल्यानं मध्य रेल्वेला 16 गाड्या रद्द कराव्या लागल्यात, तर 9 लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदललेत. दरम्यान हवामान विभागानं पुढचे काही तास मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे मुंबई पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांनी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करावा, असं आवाहन प्रशासनानं केलंय. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.